नमस्कार मित्रांनो, तर आज मी आलो आहे आसावागड भ्रमंती करायला। तर आसावागड येण्यासाठी तुम्हाला अगोदर बोईसर स्टेशनला यावं लागेल। बोईसर स्टेशन हे आपल्या वेस्टर्न लाईनवरती पडतं। पालघरच्या नंतर ST बस डेपोला आल्याच्या नंतर तुम्हाला नारंगपूर ही बस पकडायची आहे। नारंगपूर बस पकडून तुम्हाला वारंगडे या बस स्टॉपच्या इकडे उतरायचं आहे, जे मान नंतर पडतं। आणि इकडे येऊन तुम्हाला इकडे तुम्हाला सोडण्यात येईल, या बोर्डच्या इकडे येऊन तुम्हाला राईट हँड साईडवरतीच विराज फॅक्टरी पडेल। विराज फॅक्टरीच्या बाजूनेच आपला ट्रेक कंटिन्यू राहणार आहे। बस तुम्हाला इकडे ड्रॉप करेल, चिन्मया इंटरनॅशनल विद्यालया। आणि मग इकडून इकडे ड्रॉप केल्याच्या नंतर हा जो पुढे रस्ता पुढे कंटिन्यू होतोय, त्या रस्त्याने तुम्हाला पुढे चालत जाईल। जो रस्ता मी दाखवला तो हा मागून आलाय, तर पुढे आता मी चालत आलोय याच रस्त्यावरून। आणि एक साधारणतः 5 मिनिटं झालेत। आणि एक आता दुकानामध्ये विचारलं की कुठून रस्ता जाईल, तर त्यांनी आता सांगितलंय की पुढून एक राईट टर्न घ्यायचा आहे। आता जो तुम्हाला बोर्ड दाखवला बारीपाडा, तिकडून जो रस्ता आतमध्ये जातोय तो रस्ता पकडत पुढे कंटिन्यू करायचा आहे। तर तो बोर्ड जो आहे तो आपण जो चालवतो तो रस्त्याच्या पलीकडे आहे, तर क्रॉस करून तुम्हाला तिकडे तो बोर्ड दिसेल। बारीपाडा बोर्डच्या इकडून आतमध्ये गावी आम्ही चालत आलो। गावात आतमध्ये चालत आल्याच्या नंतर इकडे हा बोर्ड दिसला, किल्ले आसावा म्हणून। तर आपण राईट ट्रॅकवरती आहोत आणि आता पुढे कंटिन्यू करण्यासाठी तुम्हाला जे ॲरो दाखवला आहे इकडून पुढे कंटिन्यू करायचं आहे ट्रेक। बोर्डच्या इकडून आतमध्ये गावी चालत येईपर्यंत असा साधारणतः 5-10 मिनिटाचा रूट आहे। म्हणजे पकडा तुम्ही की तुम्हाला ST बसने जिकडे सोडलं त्या चिन्मयी इंटरनॅशनल स्कूलच्या इकडे, तिकडून ते पूर्ण या बोर्डपर्यंत तुम्हाला एक साधारणतः 25 मिनिटं ते अर्धा तास लागेल चालत येण्यासाठी। तर तुम्ही जर पब्लिक ट्रान्सपोर्ट ऑप्ट करत असाल, माझ्यासारखं बसनी येत असाल, तर तुम्हाला ॲक्च्युअल ट्रेकच्या अगोदर पहिलं इकडे तुम्हाला एवढं हाईक करावा लागेल, चालावं लागेल। आणि जर प्रायव्हेट व्हेकल किंवा शेअरिंग टमटम घेऊन येणार असाल तर तुम्ही डायरेक्टली या स्पॉटपर्यंत येऊ शकता। पुढे चावडीच्या इकडून चालत आल्याच्या नंतर ही पहिली टेकडी आहे इकडे राईट हँड साईडला, मग ही दुसरी टेकडी आहे आणि मग इकडे आसावा किल्ला आहे, तिकडे जायचं आहे आता आपल्याला। पुढे आल्याच्या नंतर 2 वाटा फुटतात, एक लेफ्ट हँड साईडला जाते आणि एक उजवीकडे जाते। तर हे इकडे असे मार्किंग्स करून ठेवलेत, लाल असा रिबिन बांधून ठेवला इकडे। तर त्यावरून आपल्याला कळतं की आपल्याला ही राईट हँड साईडच्या वाटेने पुढे जायचं आहे। पुढे लेफ्ट हँड साईडला हा छोटा पूल दिसेल तुम्हाला, ब्रिज। तर हा ब्रिज घेऊन तुम्हाला पुढे जायचं आहे। आणि ठिकठिकाणी जसं मी म्हटलो की हेल्प होण्यासाठी रिबिन्स पण बांधलेत, तर ते देखील तुम्हाला फॉलो करत तुमच्या वाटेने पुढे चालत राहायचं आहे। येताना आपण या रूटने आलो विराज फॅक्टरीच्या बाजूने, आणि मग हा ट्रेल फॉलो करत पुढे आपण वरती आलो आहे। अशी इकडे दगडांवरती देखील मार्किंग्स केलेले आहेत, जेणेकरून कोणाची वाट चुकू नये। तर या अशा मार्किंग्स बघतच फॉलो करत तुम्हाला तुमचा ट्रेल कंटिन्यू ठेवायचा आहे। पहिली टेकडी आपली सर झालेली आहे, आता आपण इकडे दुसरी टेकडी सर करायला चालू करणार आहोत। ती इकडून जाईल आणि मग ही कंप्लीट केल्याच्या नंतर मागे मग आसावागडच्या इकडे आपण कंटिन्यू करू। थोड्याच वरती आल्याच्या नंतर इकडे असा दगडाचा पट्टा आहे। इकडे आता गडाची तटबंदी दिसते, तर या बाजूनी जायचं आहे वरती। इकडून वरती जाऊन बघू की वरती कसं आहे।
वरती गडाच्या इकडे पोहोचलोय आणि पोहोचून इकडे आता पहिला बोर्ड लागलाय. इकडे गडाचा मॅप आहे आणि काही इतिहास आहे. तर व्हिडिओमध्ये मी तो तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ पॉज करून तुम्ही तो रीड करू शकता. आता वरचा हा एवढा भाग आहे, तर पुढे आणखीन काही भाग आहे, तर थोडं एक्सप्लोर करू. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो. बारीपाड्याच्या रस्त्याकडून वरती आल्याच्या नंतर जिकडे तोफ ठेवलेत तिकडे आता मी आलोय. तर तुम्हाला एक जवळून लुक दाखवतो तोफेंचा. ही एक पाण्याची टाकी आहे इकडे मोठी. बोर्डवरती पुरातन असं लिहिलंय आणि खूप स्वच्छ ठेवली आहे ही. आणि ही इकडे एक दुसरी पाण्याची टाकी आहे, ही पण खूप स्वच्छ ठेवली आहे. पाऊस आता चालू असल्यामुळे कंटिन्युअस या दिवसांमध्ये या भरल्या आहेत. आता तुम्ही पण जर इकडे आलात तर कचरा करणं टाळा आणि अशीच ही टाकी स्वच्छ राहू द्या. चांगलं वाटतं बघायला. तोफ त्या तिकडे ठेवल्या होत्या, तिकडून आपण या पाण्याच्या टाक्या इकडे एक्सप्लोर केल्यात. इकडून पुढे आता कंटिन्यू करत आपल्याला पुढे जायचं आहे. इथून पुढे आल्यानंतर गडावरची सर्वात मोठी टाकी इकडे बांधीव टाकी असं लिहिलंय. इकडे जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला. टाकीच्या खाली जाण्यासाठी तिकडून पायऱ्या केलेल्या आहेत. पायऱ्या आहेत तिकडे जाऊन पण आपण एकदा बघू. इकडे या बाजूला जर पुढे आपण आलो तर ही अशी इकडे तटबंदी आहे या साईडला, या बाजूला, आणि या बाजूला ही अशी टाकी आहे. तर तटबंदीच्या बाजूलाच लागूनच टाकी बनवलेली आहे. म्हणजे एका ह्याच्यामध्ये दोन कामं आपल्याला इकडे दिसत आहेत. तर तटबंदी पण इकडे झाली आहे या साईडला आणि इकडे टाकी सुद्धा झाली आहे. आणि या त्या पायऱ्या आहेत खाली उतरायला टाकीजवळ. बारीक बारीक खेकडे आहेत आणि ही अशी दिसते टाकी. टाकीच्या इकडून वर आल्याच्या नंतर हे असं इकडे आता बुरुज आहे. इकडे हे एवढंच आता उरलंय. बाकीचं सगळं आपण बोलू शकतो डिमॉलिश झालंय कम्प्लिटली. हा मेन एरिया असू शकतो या किल्ल्याचा. इकडून जर खाली गेलो तर इकडे महादरवाजा आहे, तिकडे आपण जाऊ. येताना आपण तिकडून आलो होतो, तिकडून त्या तोफेच्या तिकडे गेलो, तिकडून मग आपल्याला त्या टाक्या लागल्या होत्या. टाक्याच्या तिकडून ही आपल्याला इकडे मोठी बांधीव टाकी होती जिकडे आता आपण जाऊन आलो. आणि आता इकडूनच आपण खाली महादरवाजा एक्सप्लोर करायला जाऊ. तर हा किल्ल्याचा महादरवाजा होता, मेन एंट्रन्स आपण ज्याला बोलू शकतो. हा आहे तो. इकडून आपण खाली आलो महादरवाजाच्या इकडून. आणि हे इकडून ही एक वेगळी वाट आहे. तर ही ॲक्च्युली मेन वाट आहे जिकडून लोक ये जा करायचे. पण आता ही कठीण वाट आहे त्यामुळे लोक हिला टाळतात. आणि बारीपाडा जी वाट आहे तिकडून ते लोक येणं जाणं करतात. ते बरं आहे ट्रेकर्ससाठी. जे लोक बिगनर्स असतील त्यांनी बारीपाडा इकडूनच ट्रेक करावा. आणि इकडून आता खाली जर आपण गेलो थोड्याच अंतरावरती एक गुहा आहे, ती आपण एक्सप्लोर करू. बघूयात काय आहे तिकडे.
बघू शकता असा पूर्ण दगड भाग आहे इकडे, आणि पाऊस असेल तर तुम्ही इकडे येणं टाळाच मी म्हणेन, कारण थोडं रिस्की होऊन जाईल, पाय घसरण्याची सुद्धा भीती असू शकते इकडे. खाली येऊन 2 वाटा फुटतात, एक राईट साईडला जाते एक लेफ्ट साईडला. लेफ्ट साईडला दाखवतो मी तुम्हाला काय आहे. लेफ्ट साईडला जर मी इकडे आलो तर इकडे एक मला टाकी दिसते. पावसाचं पाणी भरलं आहे पण थोडं खराब अवस्था आहे टाकीची. पुढे चेक करूया. पुढे जर आपण आलो तर एक आणखीन एक टाकी दिसते आपल्याला. टाक्यांच्या इकडून परत येऊन आता आपण राईट हँड साईडला जी वाट गेली होती ती वाट कंटिन्यू घेत आपण खाली जाणार आहोत. लेट्स चेक, बघूया किती लांब आहे अजून ती गुहा. मित्रांनो, एक डिस्क्लेमर, या रस्त्याने आम्ही आलो खाली आता, जो महादरवाजाच्या इकडून येतो. खूप रिस्की रस्ता आहे हा. बघा पूर्ण घसरण आहे आणि दगडी भाग आहे. इथे एकदा मी पडलो सुद्धा इथे, आता घसरलो म्हणजे. तर तुम्ही काळजी घ्या, आणि पाऊस पडत असेल तर तुम्ही इकडे खाली गुहेला व्हिजिट द्यायला येऊच नका मी म्हणेन. हे बघा असा रस्ता होता इकडून येताना, खूप कठीण होता. आता इकडे हे डबल ॲरो दाखवलं आहे, म्हणजे इकडून आता सरळ इकडे जायचं आहे, आणि खाली ही अशी दरी आहे. हा असा ॲरो दिलाय. या अशा दगडांमध्ये कोरलेल्या आता पायऱ्या आहेत या छोट्या छोट्या. ते आता थोडा व्हिडिओ बंद करावी लागेल कारण खूप रिस्की रस्ता आहे पुढे. इकडून पुढे आल्याच्या नंतर ही अशी एक छोटी गुहा लागते. त्याच गुहाच्या तिकडून आता इकडे आपल्याला पुढे जायचं आहे. तिकडे कदाचित मोठी गुहा असावी. लेट्स चेक. अच्छा, इकडे आली ही गुहा. वाव, इथून जाऊया. ही बघा फ्रेंड्स, फायनली जो एवढा थरारक अनुभव घेऊन जो आपण आलो ते या गुहेसाठी आलो. इथे खाली तिकडे पिंड आहे का ती, आय गेस नो, तिकडे कोणीतरी किल्ला बनवला आहे मातीचा. तिकडे पुढे जाता येतं की नाही ते मी बघतो. इथे पुढे आलो तर इथे बेडूक होता. खूप सुंदर असं बनवलं आहे इकडे, किल्ले बनवले तिकडे मातीचे. ज्यांनी कोणी बनवलेत खूप मेहनतीने बनवलेत, खूपच सुंदर. हे संपूर्ण असं मातीचं आहे, त्यामध्ये कोरलेलं आहे. आणि ही इकडे अशी शंकराची पिंड बनवली इकडे, आणि हे असं पाणी आहे. तिकडे पुढे आय थिंक सो खोल नसावं, पण माहिती नाही किती खोल असेल किती नाही, काय अंदाजा नाही आहे. आणि ही अशी केव आहे संपूर्ण, खूप मोठी केव आहे. त्या बाजूला जाऊन दाखवतो मी तुम्हाला. वाटेतून येताना जेव्हा मी घसरलो आणि थोडं पडलो तर हे असं इकडे लागलं. खूप रिस्की वाट आहे ही, त्यामुळे आय गेस सगळेजण इग्नोर करतात ही वाट, आणि सगळेजण हेच सजेस्ट करतात की तुम्ही बारीपाडाच्या वाटेने वरती या. चांगली जागा आहे आता इकडे. थोडं आता इथपर्यंत आलोच आहे जर गुहेपर्यंत, तर एक काम करू, इकडे थोडं खाऊ, इथं थोडं खातो आणि परत वरती जातो. पावसाचं वातावरण तरी नाही दिसत आहे आता, पण जर अचानक चालू झाला, आपण काही सांगू शकत नाही, तर परत जायला खूप कठीण होईल.
कारण संपूर्ण घसरा असल्यामुळे. तर इकडे पटकन थोडंसं काहीतरी आणलं आहे ते खाऊ, वरती जाऊन थोडं विश्राम करू. बिकॉज परत जायला आपल्याला एक साधारणतः ही चढाई असल्यामुळे 10-15 मिनटं तरी जातीलच, 15 ते 20 मिनटं. तर वरती जाऊन तुम्हाला मी भेटतो मग. आता खाली चढून आलो तिकडून वरती आता महादरवाजाच्या इकडून, आणि आता इकडे तोफेजवळ बसलो आहे. पाऊस पण चालू झाला आहे, तर खूप रिस्की होतं, त्यामुळे शूटिंग नाही केली. आणि मी पण तुम्हाला सजेस्ट करेन की पाऊस असेल तर तुम्ही ते प्लेस टाळा तिकडे जाणं. फक्त एक गुहा आहे, त्यासाठी उगाच रिस्क नको. आणि आता इकडून डिसेंट चालू करणार आहे. सक्सेसफुल झाला हा ट्रेक, मजा आली खूप, आणि पाऊस पण पडतो. आता सफल ट्रेक आहे हा. तर तुम्ही पण प्लॅन करा इकडे यायला. इकडे यायचं कसं, वाया बस, ते तर मी तुम्हाला व्हिडिओ स्टार्टिंगलाच सांगितलं की बोईसर बस डेपोमधून तुम्हाला नारंगपूर इकडची बस पकडायची आहे आणि वारंगडे या फाट्याच्या इकडे उतरायचं आहे. तिकडून उतरून मग विराज फॅक्टरीच्याच बाजूला सरळ रोडने चालत यायचं आहे, आणि बाजूलाच मग तुम्हाला बारीपाडा हे बोर्ड दिसेल, आणि तिकडून मग आतमध्ये गावात येऊन पुढे ट्रेक कंटिन्यू करायचं आहे. आणि जर त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही स्टेशन जवळून एक टमटम किंवा शेअर रिक्षा पण तुम्ही करू शकता, डायरेक्ट रिक्षा पण करू शकता. पण तुम्ही जर बस डेपोजवळ आलात तर कदाचित तुम्हाला रिक्षा किंवा टमटम भेटणं मुश्किल होईल, बिकॉज ते थोडं ऑपोजिट साईडला पडतं. तर त्यामुळे तुम्ही लगेच स्टेशनपासून उतरून तुम्ही रिक्षा करू शकता, किंवा मग तुम्ही स्वतःची गाडी घेऊन येऊ शकता इकडे. त्यासाठी या लोकेशनचं मी तुम्हाला हे करेन, डिस्क्रिप्शनमध्ये पिन करेन. तर नक्की विजिट द्या, आणि कसा वाटला मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, ज्यांच्यासोबत येणार असेल त्यांना शेअर करा हा व्हिडिओ. आणि पुन्हा भेटूया आपण परत अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.